जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात उतावळी नदी बोहडाला जोडण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबितच. बोहडा मध्यम प्रकल्पात पाणी साठवून वाढण्यात झाली असती मदत, पण स्वप्न राहिले अधुरेच. नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यात 48% हेक्टरवर रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्ण, शेती कामांना वेग. तालुक्यात 13,593 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट. नंदुरबार जिल्ह्यात 55% शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्डच नाही. जिल्हाभरात शेतकऱ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात कांदा भरण्यासाठी आणलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. विहिरीत पडलेले 2 मुलींच्या पाण्यात शोध सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी घटनेबाबत अनभिज्ञ. क्रीडा संकुल परिसरात नागरिक जमले. जळगावमध्ये पारोळा तालुक्यातील चरवड शिवारातील शेतातून 50,000 रुपये किमतीचा सौरपंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. नाशिकमध्ये मालेगाव बस स्थानकात प्रवाशांची गर्दी, चोरट्यांनी साधली संधी. दागण्यांसह मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ. नंदुरबारमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाभरात विविध उपक्रम राबवण्यात आले. धुळ्यात हल्ल्यातील जखमी मारेकऱ्यास अटक. बाबा धीरजसिंग खालसा यांच्यावर प्राणघातक हल्ला. अहिल्यानगरमध्ये महापूर परिसरात कुटुंबाला मारहाण. म्हशी घेऊन जात असताना युवकावर चाकूने हल्ला. जळगावमध्ये एरोंडल अंमळनेर तालुक्यात एड्स निर्मूलनाबाबत विविध उपक्रमातून जनजागृती करण्यात आली. नाशिकमध्ये सटाणा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेना. 2 वर्षापासून परिस्थिती जैसे थे, नागरिक त्रस्त. नंदुरबारमध्ये कप सिरप कोणासाठीही असो डॉक्टरांच्या चिठ्ठीनेच मिळणार. नंदुरबार जिल्ह्यात औषध प्रशासनाकडून तपासणी, विक्रेत्यांना सातत्याने केल्या जात आहेत सूचना. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे लेवा गोंडबोली साहित्यावर तज्ज्ञांचे मंथन. SPDMमध्ये लेवा गोंडबोली दिन साजरा. अहिल्यानगर जिल्ह्यातील अरणगाव ते बांबुर्डी गोमट रस्त्यांची दुरवस्था, अपघातांचे प्रमाण वाढले, तातडीने दुरुस्तीची मागणी. जळगावमध्ये चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव शिवारातील डीपीतून ऑइल चोरीस, वीज पुरवठा खंडित. तब्बल 150 लिटर ऑइल थांबवल्याने खडबड. चाळीसगाव पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल. विद्यार्थी सुरक्षेसाठी कडक पाऊल, खासगी बसच्या सहलींना फुल स्टॉप. अपघाताच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय, परिवहन विभागाचे आदेश, कठोर कारवाईचा इशारा. नाशिकमध्ये बालकांचा बळी घेणाऱ्या 4 बिबट्यांना आयुष्यभराची कैद. अहवाल प्राप्त. वडनेर दुमालासह सिन्नरमधील मानवी हल्ल्यातील दोषी. नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यातील जयनगर शिवारात बिबट्यांच्या संचाराने भीती. शेतकरी व मजुरांमध्ये दहशत, बछड्यांसह मुक्काम. धुळे शहरातील विजेचे धोकेदायक प्रश्न सुटणार. भूमिगत वीज केबल कामाला गती. महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात जुना आग्रा रोड भागातील 10 किलोमीटर कामाला सुरुवात. अहिल्यानगरमध्ये निंबळक बायपासवर बोर्निंग कारचं थरार. 24 जण बचावले, कारचा कोळसा. जळगाव चांदवड महामार्गावरील गटारीवरील डापे तुटल्यामुळे फुटपाथासाठी वापराचा हा रस्ता धोकादायक ठरत आहे. नाशिकमध्ये बांगलाण तालुक्यातील पिंपळदर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी सुनील पवार यांची तर उपसभापतीपदी धर्मा पवार यांची बिनविरोध निवड झाली. नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी येथे कोचरा माता मंदिर परिसराला विकासाची प्रतीक्षा. 3 राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने गर्दी. धुळ्यात रेल्वे कर्मचारी निवासस्थानामध्ये शिरले परिसरातील सांडपाणी, आरोग्यावर परिणाम. उपाययोजना करण्याबाबत स्टेशन प्रशासनाचे धुळे मनपा आयुक्तांना पत्र. अहिल्यानगर जिल्ह्यात अंत्योदय कार्डधारकांना 1.5 वर्षानंतर साखर. जिल्ह्यात 87,000 लाभार्थी, 3 महिन्याचे वेतन मंजूर. नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील मंदिरातून मुकुटांसह कळस चोरीला. गेल्या आठवड्यातच झाला होता जीर्णोद्धार. नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यातील जयनगर शिवारात झाडावरील पपईचे फळ उन्हामुळे खराब होऊ नये यासाठी अशा प्रकारे गोणपाट बांधून संरक्षण केले जात आहे. धुळ्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समता, न्याय आणि बंधुता आंबेडकरी विचार संगम या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्यात जागली संविधानिक जाणीव. समाज कल्याण पार्टीचा संयुक्त उपक्रम. जळगावमध्ये बोदवड शहराची स्वच्छता वाऱ्यावर. ठेका संपल्याने शहरात कचऱ्याचे ढिगच. महिनाभरापासून अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त. नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात बिबट मादी अडकली पिंजऱ्यात. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना अडचणीचा सामना. नंदुरबार मालेगाव वाया लांबकाळी मसदी मार्गे ही बस केवळ मसदीपर्यंतच फेरी मारत असल्याने प्रवाशांची हाल होत आहे. या बसची फेरी नियमितपणे मालेगावपर्यंत करावी अशी मागणी नंदुरबार, साक्री, धुळे, मालेगाव तालुक्यातील प्रवाशांनी केली.
धुळ्यात राज्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात आले. या अभियानात जिल्ह्याने प्रभावी कामगिरी करत आरोग्य जनजागृती आणि रुग्णशोध मोहीम यशस्वी केली. अहिल्यानगरमध्ये राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत नगरला 4 पदक. राज्यस्तरीय कुमारगट धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा. नाशिक जिल्ह्यातील यावल येथे तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या भुसावळ रडलगत असलेल्या मालमत्तेवर 214 दुकाने असलेली दुमजली व्यापारी संकुल उभारण्यास संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. चेअरमॅन पांडुरंग सराफ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ही बैठक संघाच्या सभागृहात पार पडली. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे अनेक दिवसांपासून भारतातील कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार प्रतीक्षेत असलेल्या निर्णयाची अखेर पूर्तता झाली असून शेजारील बांगलादेशने भारतातून कांदा आयातीस परवानगी दिली. यामुळे देशातील कांदा उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भारतातून बांगलादेशने दररोज अंदाजे 15,000 क्विंटल कांदा निर्यात होणार आहे. नंदुरबारमध्ये तळोदा तालुक्यातील मोड येथील ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच सविता फुलसिंग गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात अनियमित पाऊस आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि मका या दोन्ही नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यातच बाजारात मिळत असलेला भाव शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा खूपच कमी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न. बदनामीच्या भीतीने मुलीने घेतले विषारी औषध. सोनईत गुन्हा दाखल. जळगाव जिल्ह्यातील तापी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागावी म्हणून सिन्नर पोलिसांनी रविवारी दिनांक 7 रोजी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबवली. नंदुरबारमध्ये रासायनिक खतांच्या किमती वाढल्या, शेती कशी करावी? शेतकऱ्यांसमोर प्रश्न. खरीपानंतर आता रब्बीसाठीही करावा लागणार अधिकचा खर्च. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. धुळ्यात साक्री तालुक्यातील मालपूर गावातील तरुण शेतकरी नील बांबरे यांनी तालुक्यातील इतर दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांशी संवाद साधत तालुक्यात दूध संकलन केंद्र सुरू करण्याचे मानस व्यक्त करीत नुकतेच मालपूर फाट्यावर दूध संकलन केंद्रासाठी भूमिपूजन केले. महाविस्तार ॲप शेतकऱ्यांसाठी ठरले चालतं फिरतं कृषी विद्यापीठ. ॲप डाउनलोड करण्यात संगमनेरची आघाडी. राहता तालुका सर्वात कमी. कृषी विभागाकडून जागृती. जळगावमध्ये अमळनेर शहरातील महाराणा प्रताप चौकात 200 रुपयात 500 किलो याप्रमाणे मोसंबी विक्रीसाठी आल्यावर नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नाशिक जिल्ह्यातील महाडी येथील KRT हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. नंदुरबार येथे 2 विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आणलेले मतदान यंत्रे सांभाळण्याची कसरत असतानाच पालिका निवडणुकीचे मतदान यंत्र सांभाळताना प्रशासन आणि पोलीस दलाची चांगलीच धावपळ उडत असल्याचे चित्र आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शिक्षक हा समाज सुधारणेतील महत्त्वाचा घटक आहे. एड पूनम काकुस्ते शिंदे. साक्रीत वीरांगणा प्रशिक्षण. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल आनंद मेळाव्यासारख्या उपक्रम राबवले जाण्याची गरज असल्याचे मत पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केले.